आणि जर बंधारे जर पाहिले तर आपण गेल्या वर्षी भरू शकतो, तर ह्या वर्षी त्याची प्लॅनिंग जर आपण केली तर छोटे जे प्रत्येक बंधारे जे असतील ते आपल्याला भरून देण्याचं नियोजन आपल्याला करावं लागेल. तर साधारण तर आपल्याकडं 171 प्रकल्प आहेत सर जलसंपदा विभागाकडं. त्याच्यात 2 मेजर आहेत, मांजरा निम्न तेरणा, जे की 75% आणि 76% भरलेले आहेत सर. दुसरे 8 मीडियम प्रोजेक्ट आहेत, त्यापैकी सर 2 100% भरलेले आहेत, वटी आणि आपला घरणी, आणि 2 जे 95%च्या आसपास आहेत सर. बाकी जे 134 लघु प्रकल्प जे आहेत सर, त्याच्यापैकी सर 25 पूर्ण भरलेले आहेत, बाकी 80-90% इन्फ्लो चालूच आहे सर. आणि 27 बॅरेज आहेत सर आपल्याकडे. 27 बॅरेजचं आपण 80% आपण आता जे ROS म्हणलं सर, गेट ऑपरेशन शेड्यूल, त्याप्रमाणे आपण 80% भरलेले आहेत सर. आणि आपला जो इम्पॅक्ट येणार आहे सर, वरून जो पाणी सोडायचा, तो ह्या वेळेस आपण पूर्णपणे कंट्रोल करणार आहे. पण त्या काळाच्या नंतर सतत पाऊस चालू होता, आपल्या सूचना केल्या त्याच्यानंतरही सततचा पाऊस आपल्याला शासन निर्णयाप्रमाणे आपण RDC साहेबांनी सांगितल्याप्रमाणे शासन निर्णय 2 गोष्टी, 65 मिलीमीटर किंवा सततचा पाऊस, अशा दोघांचं प्रोव्हिजन दिलं. तर ह्या प्रोव्हिजनमध्ये आमच्या भागातले जे पंचनामे व्हायचे होते ते 65 मिलीमीटरमध्ये अनेक एरिया बसतील, पण सततच्या पावसामध्ये जे आपल्याला घ्यायला पाहिजे होते ते नाही. तर आमची एक विनंती असेल पूर्ण निलंगा विधानसभा मतदारसंघाच्या माध्यमातून की आपण परत एकदा आमचे जे काही पंचनामे असतील, ॲक्च्युअलमध्ये जे काही पंचनामे असतील ते देखील त्या ठिकाणी महसूल विभागाकडून आणि कृषी विभागाकडून तर ते परत जर झाले तर आम्हाला जे वंचित राहिलेले किंवा जे मंडळ त्याच्यामध्ये सततच्या पावसातले जे काही मंडळ आलेले, आता आपल्याकडे जे यादी आलेली मॅडम ही 65 मिलीमीटरची यादी आलेली, पण सततच्या पावसाचे काही मंडळ आपल्याकडे त्या ठिकाणी आलेले नाही. तर त्याचं जर आपण इन्क्लुजन जर झालं तर निश्चितपणे इतर जे मंडळ वगळले ते देखील त्याच्यामध्ये येतील. असं एक आमची विनंती आपल्याकडे सरकारकडे असणार आहे, प्रशासनाकडे असणार आहे. परत दुसरा एक विषय म्हणजे आता जर आपण पाहिलं की सोयाबीनवर आपल्या जिल्ह्यात 80% फेरा आपल्याकडे सोयाबीनचा फेरा आहे, आणि त्या फेऱ्यावर अनेक ठिकाणी पिकं चांगले आहेत का, काही भागांमध्ये चांगले, पण आपल्याला जसं की जे रोग म्हणतात करप्या म्हणतात, तो आपल्याला आज जरी आपण बाहेर जरी गाडीने गेलं, जे हिरवं दिसणारं पीक आता आपल्याला पिवळं दिसणार. हे चित्र आपल्याला आयसाईटला आपण कुठं जरी बाहेर पडला तर पिवळं पीक दिसण्याचं आपल्याला प्रमाण ही मोठ्या प्रमाणामध्ये झालं. त्यामुळे शेतकरी पिवळं दिसण्याचे कारण अनेक आपल्याकडे कृषी विभागाकडे अनेक कारण आहेत की सीडचा वापर असेल, बाकीच्या गोष्टी असतील, पुन्हा या सगळ्या गोष्टी आपण करतो, पण ऍक्च्युअलमध्ये पाणी लागून बऱ्याच ठिकाणी नुकसान झालेलं आहे सततच्या पावसामध्ये. तो एक जर विषय झाला की हातात येणारं पीक, म्हणजे आज परिस्थिती अशी होती की जिल्ह्यातलं सगळ्यात चांगलं पीक शेतकऱ्यांना हातात मिळणारं पीक होतं, यील्ड चांगलं होतं. तर थोडं या बाबतीमध्ये पण जर आपण घेतलं की बाबा कुठं किती टक्के प्रादुर्भाव या रोगाचा झालेला आहे याची माहिती पण ह्याच पंचनाम्यामध्ये जर झाली तर निश्चितपणे आपल्याला शेतकऱ्यांना त्या भागामध्ये मदत करता येईल. माननीय मुख्यमंत्री मोदयांची माझी परवा दिवशी आम्ही भेट झाल्यानंतर मी त्यांना विनंती केली. त्यांनी सांगितले की जरी काय राहिले असतील तर माझ्याकडे परत पंचनामे करून पाठवून द्या. आणि माननीय मुख्यमंत्री मोदी एवढे ऑप्टिमिस्टिक आहेत आपल्याला सहकार्य करायला, फक्त आपल्याकडनं माहिती देण्यामध्ये जाण्यामध्ये आपल्याकडनं आपण कुठं कमी पडू नये. किंवा शेतकऱ्यांना ती मदत एनडीआरएफच्या नॉर्म्सच्या प्रमाणे साहेबांनी म्हटल्याप्रमाणे ती मदत नेमकं त्याला होऊ शकते. फक्त एक विनंती असेल मॅडमला की परत आमच्या भागातील पंचनामे करणं गरजेचं आहे. दिला शब्द जो राखणा राबलो, असा गुंतलो ना कधी थांबलो, सदा मानले मी तुझे स्वप्न माझे. सततचा पाऊस लागल्यामुळे झालेलं नुकसान आम्ही फार ऑप्टिमिस्टिकली बसलो, फार सकारात्मक पद्धतीने बसलो. ही विनंती की त्याला तुम्ही अदरवाईज घेऊ नका. नाही, मला जर आम्ही जर अदरवाईज घेतलं तर विषय वेगळी करते. फार शांततेत सांगतो विषयी आम्ही सांगतो, नीट आम्ही सांगायचा प्रयत्न करतो. त्याला तुम्ही पॉझिटिव्ह घ्या. म्हणजे आम्हाला बोलत असताना एवढ्या सगळ्या बैठका आम्ही शासनाला, म्हणजे अनेक विमा कंपनीच्या बाबतीमध्ये
बैठकीमध्ये सांगितलं कृषी विभागाचा आणि महसूल विभागाने बरोबर पंचनामे केले. मी बैठकीमध्ये सगळेजण तुमच्या डिपार्टमेंटला त्या ठिकाणी धारण पकडत असताना एकमेव तिथं आमदार होतो, त्यांनी स्पष्ट शब्दात सांगितलं महसूल विभाग कृषी विभागाने बरोबर पंचनामे केले, ते चुकलंय विमा कंपनीचे. त्यावेळेस सगळे लोकप्रतिनिधी तुमच्यावर बोलत होते, त्यावेळेस आम्ही तुमच्या बाजूने होतो. प्रजा हीच राजा मी सेवे करी.